चला आशिषजी प्लीज मैदानात बघा. उमेशजी आज आहेत कारण त्यामुळे एक संघ मजबूत होईल याबद्दल काही वाद नाहीये. आज उमेश यांचा एक जबरदस्त प्रदीर्घ अनुभव आशिषच्या पाठीशी राहील आणि त्यामुळे एक मजबूत फळी त्यांनी क्षेत्ररक्षणाची उभी केली याबद्दल वाद नाही. ही शिस्तबद्धता पाहायला मिळाली. खास करून आशिष आणि उमेश यांच्या या मार्गदर्शनातली ही फळी आज क्षेत्ररक्षणासाठी उतरतीये. किरण स्मृती संघानं नाणेफेकीचा पहिला कौल जिंकलाय आणि हा कौल किती महत्त्वाचा असतो आपल्याला माहिती आहे. ही स्पर्धा त्या नियमांमधली आहे ज्यामध्ये पहिला कौल लागतो. विकेट्स अर्थात हॅलो संकी आवाज पहिल्यांदा गडी बाद अर्थात विकेट्सवर नंतर नाणेफेकीवर असा हा कौल दिला जाईल. ही स्पर्धेतला नियम. काव्या इलेवन आपला राखीव खेळाडूकडे पाठवा प्लीज. आपणास विनंती आहे जेणेकरून तुमच्या फलंदाजांची नावं आम्हाला चांगल्या पद्धतीने योग्य पद्धतीने उपलब्ध होतील. आजच्या दिवसातली पहिली लढत. कोपरी संघनायक आपला राखीव खेळाडू पाठवा प्लीज. या चार. ओके सर. हा सामना 4 षटकांचा राहील याची नोंद घ्या प्लीज. दोन्ही संघाच्या संघनायकांनी याची नोंद घ्या. 4 षटकांची लढत राहील कारण आपल्याला आधीच आम्ही म्हटलं की 4 षटकांची लढत होईल त्यामुळे प्लीज सहकार्याची अपेक्षा आहे. सर्व सेमीफायनल 4 ओव्हरच्याच राहतील याची नोंद घ्या. दुसरी लढत आपण 4 ओव्हरचीच ठेवली कारण आज तब्बल मित्र 8 सामने खेळवायचे आहेत. त्या अनुषंगाने प्लीज सहकार्याची अपेक्षा आहे. खरं तर हा अधिकार आयोजकांकडे असतो तरीही आमच्या तोंडून कृपया प्लीज हे शब्द येत आहेत. किरण स्मृती वर्सेस कव्या 11 कोपरी. दोन संघादरम्यानची 4 षटकांची लढत राहील याची नोंद घ्या आपण प्लीज. कारण आयोजकांचा नियमात फेरबदल करण्याचा अधिकार आयोजकांकडे आहे त्यामुळे वेळेअभावी आपल्याला खरं तर प्लीज मग मित्रांनो तुमच्या जर 5 ओव्हरच्या षटकाचा सामना जर वेळ असेल कारण फक्त वेळेचाच महत्व आहे इथे. जर वेळ असेल तर 5 षटकांची घेऊ शकतो. उगाच व्यर्थ वादावधीमध्ये आपले आणखीन 5 मिनिट जातील. तो षटक उगाच विनाकारण संपतंय. 5 षटकांची लढत करण्याचा निर्णय घेतलाय आयोजकांनी तर त्याचं सहकार्य आमच्यापर्यंत करा. सहकार्य करा. तुमचे फलंदाज योग्य पद्धतीने जलद गतीने पाठवा. क्षेत्ररक्षण सजावट तुम्ही लवकर करा अशी अपेक्षा असणार आहे. पंच म्हणून सतीश रावत आणि चेतकजी पाटील तर दोन्ही राखीव खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत मंचावर. बघूया स्ट्राईकवर समीर, नॉन स्ट्राईकवर सुमित.
आतापर्यंत या स्पर्धेमधली या तिसऱ्या दिवसातली पहिली लढत, पहिल्या लढकातला पहिल्या षटकातला पहिला चेंडू फटकावला स्ट्रेट ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक हजर मिड ऑनवर, पहिला चेंडू निर्धाव. स्पर्धेला सुरुवात, या दिवसाची सुरुवात, या सामन्याची सुरुवात, या पहिल्या षटकाची सुरुवात अर्जुन कडून होतीये. अर्जुन पुन्हा एकदा रॅडम लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू दुसरा चांगला बुंद्यामधला चेंडू त्याला उचलून पडलाय. तिसऱ्या दिवसातला हा कदाचित पहिला. बघायचं काय, चेक करा. थांबा थांबा, जात आहेत, कन्फर्म करतायत, बघूया. अगदी टप्पा परफेक्ट पडला पाहिला आहे आणि हा आहे चौकार. यस, थोडासा यस, तुम्हाला धूल उडलेली दिसली असेल पण ती धूल थोडीशी आधीची होती, म्हणजे आतमधली होती, त्यामुळे चौकारच दिला जाईल, याची नोंद घ्यावा. धावसंख्या 4 ने वाढली, चढली आणि सुरू झाली आहे 4 वर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. धावसंख्या बिनबाद 4, काव्य 11 संघ. आपण बघ, आपल्याला माहिती असेल पहिल्या दिवशी तब्बल 68 धावा काढून समीरनं जबरदस्त आतापर्यंतची या स्पर्धेमधली हायेस्ट स्कोर उच्चांकाची नोंद केली होती. 68 धावा काढून अवघ्या 17 चेंडूंचा त्यानं सामना केला होता. तोच समीर पुनश्च एकदा आक्रमकता स्वीकारत की काय बघायचं आहे. आतापर्यंत या स्पर्धेमधली 17 चेंडूत 68 धावा काढून समीरनं या स्पर्धेमधली एक उच्चांकाची पातळी गाठली आहे. तो समीरच्याच बॅटमधून एक पहिला चौकार येतोय, त्यामुळे त्याने इरादे स्पष्ट केलेत की मी आता आजही थांबणार नाहीये. हा निघतोय अर्जुन चेंडू घेऊन तिसरा राऊंड विकेट. चांगला चेंडू बुंद्यामधले, फक्त ऑस्ट्रमच्या हलकासा बाहेर कट करण्याचा प्रयत्न होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, पूर्णतः चुकला म्हणता येईल. आता मात्र इथे सुमित जातोय, त्याला धीराने खेळण्याचा सल्ला देत असावा बहुतेक की थांब, तुझे विकेट्स महत्वाचे आहे. ही महत्वाची लढत आहे, कारण पहिली सेमीफायनलची ही लढत आहे, त्यामुळे हे जिंकणं अतिशय महत्वाचं आहे. दोन्ही संघ यात नक्कीच जाणीव ठेवून असतील. हा पुढचा चेंडू चौथा. बघायचे, पंचांकडे दाद मागितली होती पण पंच तटस्थ आहेत, शांत आहेत, स्थिर आहेत, स्तब्ध आहेत. बहुतांश एकतर उंचीचा कदाचित प्रश्न असावा किंवा बॅटचा कड्याचा प्रश्न असावा, काहीतरी प्रश्न असावा, जेणेकरून चेंडू जातोय व्यर्थ वाया. 3 चेंडू खरं तर डॉट गेले आहेत, फक्त दुसऱ्या चेंडूवर एक चौकार आलाय. धावसंख्या 4, चेंडूची समाप्तीनंतर बिनबाद 4. 5वा चेंडू राऊंड द विकेट. आता मात्र ऑप्शन मोडच्या बाहेरचा मस्त क्रॅकिश शॉट, 1 बाउन्स आउट ऑफ सीमा बाहेर, 4 रन्स. तुझा राजा तू मला बनवशील का, माझे नावाचं कुंकू तुझे माथ्यावर लावशील का. उमेशजी 5 चेंडू संपलेत, चौकारचीच भाषा आली आहे, 8 धावा झाल्यात, काय म्हणाल? जर बॉलला स्पर्श झाला तर तो बॉल अगदी सीमारेषेच्या बाहेर जातो. या विकेटची जरुरी आहे, या विकेटची मात्र अत्यंत गरज आहे, मी म्हणेन किरण स्मृती घनसोली टीमला. रवी, यस नक्कीच, कारण ज्यानं 17 चेंडू तो 68 धावा चोपल्या होत्या, अशा ह्या फलंदाजाला आउट करणं, बाद करणं हे मोठं जिकरीचं जोखमीचं काम आहे. तेच कदाचित आशिष त्याला समजावत असेल. पहिलं षटक संपलंय अर्जुनचं. अर्जुनच्या पहिल्या षटकात 8 धावा, माफ करा 12 धावा जरी झालेल्या असल्या तरी मात्र येणाऱ्या षटकांमध्ये या 5 षटकी लढतीमध्ये प्रत्येक गोलंदाजाला अचूक टप्पा भेदक मारा करावा लागेल. आणि एक साधारणतः आपण प्रोजेक्टेड उमेशजी आपण विचार केला तर 60 धावा किंवा 60च्या आसपासच्या धावा या खेळपट्टीवर, या मैदानावर जर तुमची गोलंदाजी बऱ्यापैकी असेल आणि क्षेत्ररक्षणही चांगलं असेल तर पुरेशा असू शकतात असं मला वाटतं. नक्कीच अगदी बरोबर आहे रवी, कारण 60 ते 65 धावा पहिल्या मॅचचं पहिलं सत्र सुरू आहे, सकाळचं सत्र आहे आणि 60 धावा नक्कीच फायटिंग स्कोर दोन्ही टीमच्या माध्यमातून असेल. रवी जी बिलकुल.
षटक संपते. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12. मी पुन्हा एकदा भाषा परिवर्तन करतोय, वळतोय हिंदीकडे. तो कल्पेश आता हुआ डीजी पहली टीम की दूसरी ओर लेकर तैयार होता हुआ बल्लेबाजी की तरफ. इस बार पहली बार सुमित भी एक अच्छा बल्लेबाज है जिसमें क्षमता है. और कल्पेश गेंदबाज की भी अगर बात करें तो कल्पेश ने अच्छी गेंदबाजी की है. तो अक्सर ये देखने को मिलता है. यहाँ पर आदरणीय एक बेहतरीन समालोचक कुणाल जी दाते जी का आगमन हो चुका है. मैं तहे दिल से उनका स्वागत. ये बढ़िया ओ अंदरूनी किनारा लगा, गेंद सीधे स्टंप के बाजू से निकल गई. यहाँ पर रन आउट की कोशिश भी की थी लेकिन रन आउट नहीं हो सके. रन संख्या 1 से जरूर बढ़ती हुई. अब जाकर यहाँ पर सुमित थोड़े से कहीं ना कहीं हक्का बक्का हुए कि मैंने किया तो क्या किया. अब यहां पर समझते हुए समझाते हुए दोनों आपसी तालमेल बिठाते हुए दोनों बल्लेबाज समीर और सुमित, इन पर बहुत बड़ा दायित्व है क्योंकि ये सेमीफाइनल का पहला मुकाबला है और इस मैच को जीतकर फाइनल के लिए तमगा हासिल कर सकते हैं. आगे जाकर यह संभावना है. जैसे मैंने अभी भी कहा, कुणाल जी दादे यहां पर आ चुके हैं. उनका तहे दिल से मैं फिर एक बार स्वागत करता हूं. ये निकल पड़ा कल्पेश. दूसरी गेंद, ये खड़े खड़े पंच किया पॉइंट की दिशा में जब फील्डर मौजूद. ओ मिस फील्डिंग हो गई. गेंद की उछाल का अंदाजा नहीं कर पाए इन तीनों खिलाड़ियों ने. अब कॉम्बिनेशन फील्ड किया, फेंका. तब तक 1 रन से मौका, 2 रन की सहायता से रन संख्या पहुंची कुल मिलाकर 15 पर. दोस्तों देखिए 8 गेंदें समाप्त और रन संख्या 15 पर बिना कोई विकेट खोए. तो यकीनन ये एक अच्छी शुरुआत है यहां पर काव्या 11 कोपरी की तरफ से. और उनमें से 14 रन समीर के खाते में. देखिए बिल्कुल समीर एक सक्षम बल्लेबाज है. समीर एक बहुत बड़ा नाम है. यहां पर देखिए 1 बाउंस आउट ऑफ बाउंड्री लाइन. या बढ़िया फील्डिंग इस अर्जुन द्वारा. तकरीबन 2 रन तो इन्होंने निश्चित ही बचाए. इन 2 रन की सहायता से रन संख्या पहुंची 17 पर. 9 गेंदों की समाप्ति के बाद अर्जुन के इस 2 रन को जितने जोड़ेंगे उतना ही टारगेट कम होता जाएगा. अच्छी फील्डिंग है यहां पर अर्जुन द्वारा, यकीनन प्रदर्शन हुआ. 9 गेंदों की समाप्ति के बाद रन संख्या 17 पर निकल पड़ा कल्पेश लेकर चौथी गेंद. राइट आर्म राउंड विकेट. घुमाना चाहते थे फाइन लेग के दिशा में. वाइड बॉल यहां पर दर्शाते हुए चेतक पाटिल जी. और यहां पर शिवम और विनेश ने एक रन जोड़ दिया वाइड बॉल के स्वरूप में. रनों को पहुंचाया 18 पर. कल्पेश फिर एक बार अपने बॉलिंग मार्ग पर तैयार होता हुआ. फिर एक बार समीर के लिए. समीर एक धाकड़ बल्लेबाज. निकल पड़ा कल्पेश. चौथी गेंद राउंड विकेट. ये पंच करने का प्रयास लेकिन गेंद का बस ऊपरी किनारा लगा. गेंद वहीं पर लुढ़की और जाकर जब तक गेंदबाज खुद पकड़े तब तक वो जो संभावना थी रन की वो ध्वस्त हुई, खत्म हुई. तो 10 गेंदों की समाप्ति के बाद रन संख्या है कुल मिलाकर बिना कोई विकेट खोए 18 पर. अभी भी 2 गेंदें शेष इस ओवर की. लेकर 5वीं गेंद कल्पेश. राउंड विकेट समीर के लिए. ओ बाहर की तरफ निकले लेकिन अपेक्षाकृत वो सोचते कि मुझे वाइड दिया जाए. अपील पे अपील, 2 बार अपील, फिर मायूसी. लेकिन चेतक है कि वो सटीकता से कहते हुए कि नहीं अंदर से ही ट्रेवल हुई है. भले बाहर गई हो लेकिन अंदर से कोन बनाते हुए गेंद निकलती है. ये सटीक गेंद, डॉट बॉल, खाली गेंद. 11 गेंदों की समाप्ति. रन संख्या 18 पर. 12वीं गेंद. ये समीर ने पंच किया. स्क्वायर लेग पर फील्डर मौजूद. सामने 3 टप्पा उसे उछाल लेते हुए गेंद को पकड़े फेंके. तब तक बढ़िया थ्रो वहां पर पिक किया आशीष ने. रनों की तादाद एक और बढ़ती हुई 19 पर. यानी 12 गेंदों की समाप्ति के बाद रन से क्या है बिना कोई विकेट गंवाए 19 पर. थैंक यू वेरी मच. समीर ने 11 गेंदों पर अब तक 17 रन बनाए हैं जिसमें 3 चौके उन्होंने अर्जित की है. तो संभावित समीर की ये बल्लेबाजी आज कुछ कहीं ना कहीं उस तरह नहीं दिखा दे रही जिस तरह से उस दिन यानी परसों के दिन
17 गेंदों पर 68 की ताबड़तोड़ बल्लेबाजी, इस टूर्नामेंट का सर्वोत्तम स्कोर उन्होंने बनाया था। वही एक सर्वोत्तम बनाने वाला ये बल्लेबाज अब अर्जुन के सामने। अर्जुन ने हालांकि पिछले ओवर में, शुरुआती ओवर में, दायरे के ओवर में 12 रन दिए थे। वही अर्जुन फिर एक बार अपने गेंदबाजी का जिम्मा संभाले हुए रन संख्या 19 पर ये गेंद, ओ बढ़िया गेंद, सीधी गिल्लियां उड़ाती है मेरे ख्याल से। और यहां पर बहुत बड़ी विकेट का पतन, समीर का विकेट, और बहुत बड़ी क्षति यहां पर कव 11 के लिए। नवस्तेराला मान कोमऱ्याचा तुझे चरणाला, आईला वर्षाचा नवस्तेराला मान कोमऱ्याचा तुझे चरणाला, पायऱ्या खडकाच्या तुझ्या डोंगराच्या काले गडाच्या आई एक वीरा, पायऱ्या खडकाच्या तुझे डोंगराच्या काले गडाच्या आई एक वीरा. धरू लोणावल्याची वाट बघू आई सडोल्यानं थाट. थैंक यू वेरी मच, थैंक यू डीजे मास्टर सैंकी का ये सुमधुर संगीत। यहां पर समीर की पारी समाप्त हो चुकी है 17 रनों की तादाद पर। 12 गेंदों का उन्होंने इस्तेमाल किया, 17 रन की थोड़ी सहायता की टीम को, लेकिन वो पर्याप्त नहीं है। आने वाला जो नया बल्लेबाज है योगेश भोईर, उन पर बहुत बड़ा दायित्व है, जिम्मेदारी है। इस मैच को, जो कि सेमीफाइनल का पहला मुकाबला है, उसे जीतना है तो कम से कम जो प्रोजेक्टेड स्कोर कहा जाएगा या फिर होना चाहिए, जो अपेक्षा है, वो कम से कम 60-65 तक जाना अनिवार्य है, जरूरी है। क्योंकि किरण स्मुतिक में अच्छे बल्लेबाज है, उनमें क्षमता भी है वो 60-65 निकालने की। तो संभवतः आपकी अगर गेंदबाजी अच्छी हुई, आपका क्षेत्र रक्षण अगर अच्छा हुआ, प्रदर्शनीय हुआ, तो संभव है इस मैच को एक रोमांचक मुकाबले में परिवर्तित हो सकता है। देखते हैं, अर्जुन पहली गेंद पर सफलता चटकाने के बाद अब पहली बार नए बल्लेबाज योगेश के लिए यह पहली गेंद, और गेंद अच्छी थी, खोद कर निकाला, लॉन्ग ऑन पर फील्डर मौजूद है। जब तक झपट्टा लगाए, पकड़े फेंके राहुल, तब तक 1 रन चहलकदमी करते हुए आराम से पूरा हुआ। रन संख्या में बढ़ती हुई तादाद पहुंची 20 पर। देखिए 20 गेंदों के 14 गेंदों की समाप्ति के बाद रन संख्या 20, तो अभी भी थोड़ी सी आक्रामकता अपनानी है, लेकिन सेफली अपनानी है। सुमित, बढ़िया शॉट, संभवतः सी कॉर्नर, क्रिकेट कॉर्नर की दिशा में। जब तक राहुल फिर एक बार जाए, पकड़े फेंके, 1 बाउंस साथ में जाएगा, तब तक 1 रन चहलकदमी करते हुए दोनों बल्लेबाजों ने अपने अपना स्ट्राइक तो रोटेट की है, लेकिन आक्रामकता अभी तक नहीं दिखती, जो कि संभव है विकेट बचाकर खेलना चाहते हैं, और ये जरूरी भी है क्योंकि एक महत्वपूर्ण विकेट समीर का गिर चुका है। ये गेंद, अगली गेंद, और जोरदार घुमाने का प्रयास, हल्की से आपी, लेकिन लेग स्टंप, माफ कीजिए, ऑफ स्टंप छोड़ती हुई गेंद जा रही थी। संभवतः यही लेग बाय का इशारा सतीश रावत जी की तरफ से। रनों की तादाद 1 से बड़ी पहुंची 22 पर। कुल मिलाकर ये चौथी गेंद थी तीसरे ओवर की। 16 गेंदों की समाप्ति के बाद रन संख्या 22 पर, जो कि 30 गेंदों का ये मुकाबला। फलस्वरूप थोड़ी जल्दबाजी की मैं अपेक्षा करूंगा दोनों टीमों से। निकल पड़ा गेंदबाज अर्जुन, लेकर गेंद 5वीं, राउंड विकेट। ओ अपेक्षा, सीधी गेंद थी, लेकिन जो वाइड लाइन है उसके समांतर गई थी, हल्की से अंदर की तरफ गई थी। हालांकि योगेश अभी भी मांग रहे हैं, लेकिन ये तो संभव नहीं कि इसके आपके एप्लीकेशन, अपने ऑब्जेक्शन या फिर आपके डिमांड के हिसाब से, आपके उम्मीद के हिसाब से अब वाइड बॉल दिया जाए। नहीं, बिल्कुल नहीं, सटीक था निर्णय, अच्छी गेंद थी ये गेंद। ये बढ़िया शॉट है, संभवतः ये ग्राउंड शॉट शायद राहुल को नहीं मिल पाएगा। 2 रन का संभवतः यहां पर कोटा पूरा होता हुआ रन संख्या 2 से फिर बड़ी पहुंची, कुल मिलाकर 24 पर। तो 3 ओवर की समाप्ति के बाद, यानी 18 गेंदों की समाप्ति के बाद रन संख्या है 24 पर, एक बहुमूल्य विकेट खोने के बाद। कस डिंपल येतंय गालावरी, दिवाना मनाला करतय, माझं काळीज रुतलंय तुझ्यामधी, तुझ्याच माग पळतय. कस डिंपल येतंय गालावरी,
दिवाला मनाला करतय माझं काळीज रुतलंय तुझ्यामधी तुझ्याच माग पळतय. शुक्रिया डीजे मास्टर सैंकी। सुमधुर संगीत ये होना जरूरी है क्योंकि ये भले ही मैच का थोड़ा सा कहीं ना कहीं पहले इनिंग का जो सत्र है वो धीमी गति से चल रहा है, अब प्रगति पर आएगा क्योंकि 12 गेंदें अभी भी शेष है। यहां से आगे गियर शिफ्ट होगा, कहीं ना कहीं परिवर्तन के तौर पर आक्रामकता यहां पर दिखाई देगी दोनों बल्लेबाजों से, क्योंकि केवल एकमात्र विकेट समीर का गिरा है। किशोर पर बहुत बड़ा दायित्व है। तैयार हो तो वह किशोर लेकर तैयार। ये वही गेंदबाज है जिसने पहला हैट्रिक चटकाया था, किशोर। किरण स्मृति का इस पर बहुत बड़ा दायित्व। पहली गेंद ऊपर से नीचे, गेंद सीधी हाथ में जाती हुई, तब तक 2 बाउंस पकड़े फेंके, तब तक आराम से 2 रन का इजाफा हो चुका था। योगेश के खाते में 2 रन जाते हुए रन संख्या 2 से बड़ी पहुंची 26 पर। अभी भी 11 गेंदें शेष है और आने वाले 11 गेंदों पर जैसे मैं पहले उद्घोषणा की थी कि आक्रामकता शायद संभव है कि यहां पर स्वीकार करते हुए थोड़े आक्रामकता दिखाए, लेकिन अभी भी योगेश गेंदबाजी के मेरिट के हिसाब से गेंद पर आक्रमण कर रहे हैं। देखते हैं परिवर्तन के तौर पर फिर एक बार एक अच्छा गेंदबाज किशोर तैयार, गेंद लेकर ये छोड़ने का प्रयास सफल होता हुआ व्हाइट बॉल का इशारा पर चेतक जी द्वारा। रनों में तादाद एक और बढ़ेगी, पहुंची कुल मिलाकर 27 पर। अभी भी वही 11 गेंदें शेष है और आशीष कुछ जरूरी बातें समझाते हुए, समझते हुए और किशोर के सन्मुख वहां पर आते हुए। अब किशोर इस टूर्नामेंट का पहला हैट्रिक चटकाने का तमगा हासिल कर चुके हैं, मतलब उनमें वो कार्य क्षमता है, कुशलता है, क्षमता है। ये निकल पड़ा किशोर लेकर दूसरी गेंद, ये अच्छी गेंद, करारा शॉट, संभवतः कैच हो सकता है। ओ नहीं, कुछ नहीं कर सके यहाँ राहुल और गेंद गई सीधे हवा में से। इस टूर्नामेंट का यानी इस तीसरे दिन का पहला छक्का आता हुआ। गेंद 6 रन से बढ़ गई, रन संख्या को बढ़ाती हुई पहुंची 33 पर। 13 गेंदों की समाप्ति के बाद यह पहला छक्का आता हुआ। जी डीजे मास्टर। थैंक यू वेरी मच। किरण स्मृति 11 घनसोली वर्सेस काव्या 11 कोपरी। इस दोनों टीमों के बीच का ये तगड़ा मुकाबला, सेमीफाइनल का पहला मुकाबला। ये निकल पड़े किशोर, गेंद लेकर हवा में गेंद थी, फुल रन गेंद खेल दिया उसे मिड विकेट दिशा में। जब तक फील्डर फील्ड करके थ्रो करे तब तक तेजी से आए और पकड़े। 1 रन की संभावनाएं पूरी होती थी। रन संख्या 34 तक पहुंची है। जय जी महात्रे जी का यहाँ पर आगमन हो चुका। मैं तहे दिल से उनका स्वागत करता हूँ। जय जी, आपका हार्दिक स्वागत। तो अभी भी 9 गेंदें शेष है और निर्धारित 9 गेंदों पर इसी तरह से आक्रामकता अपनाए, कहीं ना कहीं गैप ढूंढे तो संभव है जो 60-65 का जो लक्ष्य हम उम्मीद कर रहे हैं वो पाने का शायद सफलतम प्रयास हो सकता है। देखते क्या होता है। किशोर अब तक 3 गेंदें समाप्त हो चुके, चौथी गेंद लेकर तैयार। ये गेंद इस बार पंच किया बैकफुट पर जाकर, लेकिन हवा में गेंद है, टाइमिंग नहीं कर पाए, मिस टाइम। 1 ही रन मिल पाएगा संभवतः। इस 1 रन की सहायता से रन संख्या पहुंची कुल मिलाकर 35 पर। अभी भी 8 गेंदें शेष है। इस ओवर में तकरीबन 4 गेंदों पर 11 रन पड़े हैं। एक छक्का भी पड़ा था, एक वाइड बॉल भी था, तो कुल मिलाकर 11 रन पड़े इन 4 गेंदों पर। तो हल्का सा महंगा होता हुआ ओवर, लेकिन ये वहीं अगर काव्या 11 की बात करें तो उनके लिए बहुत ही सहायक साबित होता हुआ ये ओवर। 5वीं गेंद लेकर तैयार किशोर। ये गेंद बढ़िया शॉट, संभवतः ये बेहतरीन शॉट हो सकता है। जी हाँ बिल्कुल, 6 रनों का शॉट, 6 रन। आमचे महाराष्ट्राचे मातीवर गर्व मला जातीवर, आमचे महाराष्ट्राचे मातीवर साऱ्या मुंबई नगरीत करून ठेवलंय अगदी कोल्याने नाव, साऱ्या मुंबई नगरीत करून ठेवलंय अगदी कोल्याने नाव, मुंबई नगरीत करून ठेवलंय अगदी कोल्याने नाव साऱ्या।
ये वही गेंदबाज है जिसने साइना देवा के विरुद्ध 3 खिलाड़ियों को चलता करके हैट्रिक चटकाई थी, लेकिन आज कहीं ना कहीं हल्की सी बिखरी हुई गेंदबाजी दिख रही है। 2 छक्के बड़े किशोर की इस गेंदबाजी पर। अभी भी अंतिम गेंद लेकर किशोर तैयार। ये गेंद बढ़िया शॉट संभवतः ये भी एक और शानदार जानदार वजनदार मालदार षटकार। वल्लभ रे राम 47 पर वल्लभ रे नखवा हो वल्लभ रे राम हयो रे मारो हे अल्लाह हो राम हयो रे मारो हे अल्लाह हो राम आया बाबाची नाराची लेका मिलारी चोली पिवली गो दिसले अंजीरी सारी आया बाबा थैंक यू वेरी मच डीजे मास्टर। सुमधुर संगीत, जी हाँ बिल्कुल, ये संगीत कहीं ना कहीं शांत परिवर्तन की तौर पर यहाँ पर होना जरूरी है। देखिए मैच का रुख देखा जाए तो 12 का औसत तकरीबन 4 ओवर में पा लिया है, जो कि ठीक ठाक माना जा सकता है। इस सुबह के सत्र में 47 रन बने, 47 अभी भी 1 ओवर शेष है और किशोर की पिछले ओवर में तकरीबन 23 रन पड़े हैं, तो हल्का सा कहीं ना कहीं महंगा ओवर था किशोर का, लेकिन अभी भी 1 ओवर आनी शेष है। अगर इसी तरह का ओवर पड़ता है तो संभवतः 60-65 का जो हम लक्ष्य सोच रहे हैं वो संभवतः पा सकते हैं काव्य कोपरी, जो कि बहुत ही अनिवार्य है, जरूरी है। रन संख्या 47 पर अभी भी 1 ओवर आना शेष। इस अंतिम ओवर की बागडोर संभाले हुए उमेश पर बहुत बड़ा दायित्व है, जिम्मेदारी है। उमेश में क्षमता है, निश्चित ही क्षमता है, काबिलियत है, जी हाँ बिल्कुल काबिलियत है। उनके पास अनुभव है, जी हाँ बिल्कुल तगड़ा अनुभव है। क्षमता, काबिलियत, अनुभव, इन तीनों बातों का यहां पर परिमार्जन बेहतरीन गेंदबाजी में होगा, यह आने वाला वक्त बताएगा। फिलहाल उमेश लेकर निकला गेंद, सुमित ने खड़े खड़े खेल दिया, बिल्कुल सीधा सीमा रेखा बाहर, मिड विकेट के सर के ऊपर से 6 रन। ला 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 कल्याण सोन्याची शुक्रिया, धन्यवाद, आभार। इसके आगे का जो मैच खेला जाएगा डेनिस सिल्वन नेरुल वर्सेस जय गजानन कुक्षेत। अगर अंपायर आए हैं या माफ कीजिए कप्तान आए हैं तो यहाँ पर आइए टॉस के लिए, डेनिस इलेवन नेरुल और जय गजानन कुक्षेत। अगर दोनों टीम के कप्तान आए हैं तो यहाँ पर टॉस के लिए आइए प्लीज। चलिए इस मैच में लौट चलते हैं। उमेश की इस पहली गेंद पर छक्का लगाया और एक फ्लैटी 6 का शानदार जानदार वजनदार मालदार षटकार। रन संख्या 59 पर 59 पर पहुंच चुके, जो कि उम्मीद थी वही हुआ है। 60-65 का जो स्कोर था वो तकरीबन 60 के बस 1 कदम दूर तक पहुंचा है। अभी भी 4 गेंदें शेष है और आने वाली 4 गेंदों पर अगर इसी तरह से बल्लेबाजी हुई तो संभवतः एक बड़ा स्कोर हो सकता है। बेटला द्या बॉल दे, बॉल दे उमेश, बॉल कर दू ना। आला आला, हाँ आला। दे 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 बॉल दे, फेक दोन्ही दोन्ही फेक। आला आला वाटतं। तो यहां पर लक्ष्य यकीनन एक मजबूत हो सकता है आने वाले 4 गेंदों पर। इसी तरह से बल्लेबाजी हुई, खास करके जो कि रन संख्या 59 पर और अभी भी 4 गेंदें शेष है। ये गेंद, ओ बढ़िया गेंद, ये कमबैक, ये बढ़िया, ये अनुभव है, ये अच्छी गेंदबाज की एक लक्षण है।
हालांकि दो गेंदें खराब नहीं थी, लेकिन दोनों गेंदों पर जो सटीक वार हुए थे उस कारणवश गेंदें जो हवा में से सीधी ट्रैवल होती हुई दो छक्के बैठे थे उमेश को, उन्हें भूल कर क्या बढ़िया वापसी की है। डॉट बॉल, खाली गेंद उमेश की। ये अगली गेंद, चौथी गेंद, राइट मोर द विकेट। ये गेंद बढ़िया गेंद अंदर की तरफ कट हुई था यहां पर। ओ हो, 1 रन का इजाफा जरूर होता हुआ। अभी भी अपील किए जा रहे, करे जा रहे दोनों अंपायर आपसे तालमेल बिठाते हुए। मैं ओदे पीछे मरा जग जान जा ओनी पर मेरे लिए मर। थैंक यू। बॅट, यस थैंक यू। एक धाव नक्कीच फलंदाजीच्या खात्याला जाईल। इस 1 रन की सहायता से रन संख्या पहुंची कुल मिलाकर 60 तक पहुंच चुकी है। 60 एक अच्छा स्कोर बना लिया है। अभी भी 2 गेंदें शेष है और आने वाले 2 गेंदों पर जरूरी बातें फुसफुसाने के बाद दोनों बल्लेबाज पूरी दमखम के साथ अपनी बैटिंग लाइन पर जाते हुए, खास करके योगेश तैयार है, बैटिंग लाइन पर तैयार, क्रीज पर तैयार, रटे हुए 5वीं गेंद का सामना करते हुए ये खड़े खड़े खेलने का प्रयास। अच्छी गेंद थी, उछाल लेती हुई गेंद थी। जी हाँ, बिल्कुल इसमें वाइड की अपेक्षा करना, थोड़ी जल्दबाजी होगी योगेश। ठीक था बॉल, गेंद उतनी ज्यादा हाइट नहीं थी एंड 1 बाउंस अलाउड होता है, ये तो आपको भली भांति परिचित है, जानते हैं। तो बस 1 गेंद शेष है अभी। चलिए, नहीं दिया तो नहीं दिया, अंपायर का डिसीजन फाइनल होता है। योगेश प्लीज कंटिन्यू। उमेश तैयार होता हुआ अंतिम गेंद लेकर, योगेश के लिए ये गेंद, बढ़िया गेंद, बढ़िया शॉट संभवतः यहां पर कैच की संभावना तो जरूर है। ओ ओ ओ ओ आखिरकार इस कैच को लपक लिया गया और एक और बहुमूल्य विकेट का पतन। हालांकि गेंदें समाप्त हो चुकी है, कुल मिलाकर 30 रन संख्या है 60 पर, तो लक्ष्य है 30 गेंदें और 61 रनों का। सामान घेऊन येतान बंधया कारले डोंगराव वार घुमे अंगांग तुझे संगान उम्र उरवतान देवलाव तुझे नावानी नवडुलती दर्यान सागरान ग दर्यान सागरान पालखीला नाचिन गुलाल उरवून सैताचे मैनान ग सैताचे मैनान। शुक्रिया, धन्यवाद, आभार। तो मैच के अगर स्कोर कार्ड पर अगर ध्यान दिए जाए तो सुमित, समीर और योगेश, इन 3 बल्लेबाजों ने जो भी अपना कार्य था वो कर दिया था। हालांकि समीर पहला विकेट गिरा था, 12 गेंदें खेलकर 17 का योगदान देकर, हालांकि हाईएस्ट रन निकालने वाला समीर था, लेकिन इस बार कुछ खास नहीं कर पाया। उसके बाद सुमित आउट हुए थे 9 गेंदों पर 14 रन की शानदार पारी खेलकर, जिसमें 2 छक्के थे। माफ कीजिए, सुमित नॉट आउट थे, योगेश आउट हुए थे अभी अभी 8 गेंदों पर 22 रनों का योगदान देकर। तो सभी ने अच्छे बल्लेबाजी का प्रदर्शन करते हुए रनों को 60 तक पहुंचा था। अगर गेंदबाजी की बात करें तो अर्जुन ने पहले ओवर में 12 रन दिए, कल्पेश ने पहले ओवर में 7 रन दिए, कुल मिलाकर दूसरी ओवर थी। तीसरी ओवर में अर्जुन ने फिर से अच्छी गेंदबाजी करते हुए केवल 5 रन देकर 1 विकेट चटकाया। और किशोर ने हल्का सा महंगा, ये किशोर वही था जिसने हैट्रिक कल चटकाई थी, लेकिन आज उसका गेंदबाजी कहीं ना कहीं दाएं बाएं हो रही थी। तो किशोर ने 23 रन दिए थे, उस ओवर पर 3 छक्के पड़े थे और उमेश के अंतिम ओवर पर 2 छक्कों की सहायता से कुल मिलाकर 13 रन पड़े थे। तो कुल मिलाकर ये 5 ओवर की समाप्ति, 5 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 60 और लक्ष्य 61 रनों का। इससे पहले कि अगले इनिंग की शुरुआत हो, मैं फिर एक बार माइक्रोफोन पर
एक चिरपरिचित सुमधुर आवाज के धनी बेहतरीन इंसान उमेश महाथर जी को निमंत्रण देना चाहूंगा। आइए उमेश जी, पल पल घटित घटनाओं का विस्तृत वर्णन दीजिए प्लीज। थैंक यू वेरी मच। सांग राणे सांग तुझा राजा, तू मला बनवशील का? माझे नावाचं कुंकू तुझे माथ्यावर लावशील का? थँक्यू सो मच रवी पाटील. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मांगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती महाराज यांच्या चरणी मात्र नतमस्तक होऊन मित्रांनो आज या स्पर्धेतल्या दुसऱ्या दिवसाला आपण सुरुवात केलेली आहे. ठीक 10 वाजता या स्पर्धेचा पहिल्या मॅचचा पहिला बॉल पिच झाला आणि आपण पाहू शकाल पंडित पाटील स्वर्गीय आणि स्वर्गीय आकाश पाटील स्मृतिचषक 2021 मध्ये आलेल्या तमाम प्रेक्षकांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. आजच्या दिवसातला हा पहिला सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. एका बाजूला किरण स्फूर्ती घनसोली आणि दुसऱ्या बाजूला काव्या 11 कोपरी या दोन टीमच्या दरम्यान ही लढत. टॉस इथं जिंकला किरण स्फूर्ती घनसोली या टीमनं फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये धाबा बनवल्या काव्या 11 कोपरी टीमनं. 5 ओव्हरमध्ये 61 रनचं टार्गेट आहे या मॅचमध्ये किरण स्फूर्ती घनसोली टीम समोर. मजा येईल. एक बिग फाईट, एक बिग संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल या मॅचमध्ये, कारण दोन्ही संघ मात्र एकमेकांवर कुरघोडी करणार यातील मात्र शंका नाही. आज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील आमचे लिजेंड्स, नामांकित आणि सुप्रसिद्ध असे व्हॉइस ऑफ महाराष्ट्र कुणाल दाते यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. ज्या व्यक्तीनं मित्रांनो शून्यातून आयुष्याला सुरुवात केली आणि शून्यातून मात्र साम्राज्य उभं केलेलं आहे. खरं तर कुणाल दाते म्हणजेच एकेकाल स्कोररची भूमिका त्याने केली होती. तिथून त्यांचा प्रवास सुरू झाला आणि त्यानंतर मात्र अगदी मागे त्यानं कधीच उलटून पाहिले नाही. आज महाराष्ट्र नाही, भारत नाही, तर भारताच्या पलीकडं जाऊन मात्र आपला आवाज तिथं सोडून आपल्या नवी मुंबईचं नाव रोशन केलं. असे कुणाल दाते सर आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये थोड्या वेळात जोडले जातील. त्यांचं सुद्धा मी मनापासून स्वर्गीय पंडित पाटील आणि स्वर्गीय आकाश पाटील स्मृतिचषक 2021 मध्ये मनपूर्वक असं स्वागत करतोय कुणाल. नाव बॅक टू द क्रिकेट. जाऊया मैदानाकडे. दुसऱ्या सत्राला इथे सुरुवात होते. स्वप्नील आहे पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकण्यासाठी आणि सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये किरण स्फूर्ती घनसोली टीमची. एका बाजूला आहे विशाल शाह आणि त्याला सहकारी म्हणून साथ देण्यासाठी राहुल शेट्टे. काल राहुल शेट्टे नव्हता तरी सुद्धा विशाल शाहनं खूप चांगली बॅटिंग केली. त्याच्या पलीकडे सुद्धा खूप चांगली बॉलिंग केली. विशाल शाहनं पार्ट टाइम बॉलरची भूमिका अगदी प्रत्येक मॅचमध्ये कालच्या सत्रामध्ये त्यानं खूप चांगली बजावली. शॉर्ट थर्मॅन, शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन, त्यानंतर एक शॉर्ट स्क्वेअर लेगला शतरक्षक. पहिलाच बॉल स्वप्नीलचा उर्ध विकेट. यावेळेस फुलर लेनचा बॉल फक्त दिशा दिली कव्हर पॉईंट रिजन मध्ये. सिंगल आली विशालच्या बॅटमधून. सिंगल नंतर संघाचा श्रीगणेश झाला आणि त्याच्या खात्याची सुरुवात मात्र 1 या धावसंख्येने झाली. टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्डवर 61 रनच्या लक्ष्याचा पाठलाग आहे. किरण स्फूर्ती टीमला करायचा आहे 12.20 ही सरासरी प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला करायची आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे सुरू आहे आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवर स्वप्नीलला आणलाय. स्वप्नीलला मात्र ती जिम्मेदारी दिलेली आहे. ती जिम्मेदारी मात्र स्वीकारून आपल्या टीमसाठी किती योगदान देईल हे आपल्याला पाहायचं आहे. स्वप्नील उर्ध विकेट. यावेळेस पहा व्ही शेप मध्ये उडवलाय बॉल. सेट डाऊन द ग्राउंड. बॉल एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. राहुल शेट्टेच्या बॅट मधून या मॅचचा पहिला चौकार. 5 रन. ये गोरे गोरे गाल, ये तीखी तीखी नजरें, ये हिरनी जैसी चाल,
थँक्यू डीजे, थँक्यू. खूप चांगला स्ट्रोक, अगदी व्ही शेपमध्ये खेळलाय. टेनिस क्रिकेट विश्वातला अगदी सुरक्षित फटका राहुलच्या बॅटमधून. यावेळेस आडव्या बॅटनं मिड विकेटला खेळला, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे. खूप चांगली फिल्डिंग होते तोपर्यंत सिंगल मात्र कंप्लीट झाली राहुलच्या बॅटमधून. आणि या सिंगल नंतर स्कोर बोर्डवर रन झालेले आहेत फक्त 6. 61 रनचं टार्गेट आहे या मॅचमध्ये. 12.2 ही सरासरी मात्र अबाधित ठेवायची आहे किरण स्मृती घनसोली संघाला. कालच्या सत्रामध्ये किरण स्मृती घनसोली टीमनं खूप चांगला खेळ केला. प्रत्येक मॅचेसमध्ये प्रत्येक टीमच्या टीममेटचं योगदान राहिलं. यावेळेस ऑन ट्राय ते केलाय, फटका फसलाय, प्रॉपर टायमिंग झाला नाही. बॉल मात्र मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये फील्ड झाला, रन मात्र मिळाली नाही. इथे डॉट बॉलची सांगता झाली. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं सुरू आहे. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत स्वप्नीलचा संपलाय. धावा आल्या स्कोर बोर्डवर बिनगडी बाद 6 या आकड्यावरती. बॉलर तयार. यावेळेस इनसाइड आउट केलाय. टेनिस क्रिकेट विश्वातला अगदी आविष्कार दाखवलाय. बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. राहुलच्या बॅटमधून येतोय, विशालच्या बॅटमधून येतोय षटकार, चौकार. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावरती. कोल्यांचा नवरा लई गो, कोल्यांची पोर कशी नटली ग बाय. कोल्यांचा नवरा लई गो, कोल्यांची पोर कशी नटली ग बाय. लग्नाचे मांडवान हसलीस तू, नाकवाची पोरी काय रुबाब हाय. लग्नाचे मांडवान हसलीस तू, नाकवाची पोरी काय रुबाब हाय. थँक्यू डीजे. 5 बॉलचा खेळ इथे संपलाय. खूप चांगला स्ट्रोक, इनसाइड आउट मात्र एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय. टीमची धावसंख्या आता 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर पहिल्या षटकातला 10 रन बिनगडी बाद. खूप चांगली सुरुवात 61 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना. यावेळेस हाफ ट्रॅकर मिड विकेटला फेकून दिलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. विशाल शहाच्या बॅटमधून येतोय षटकार. टीमची धावसंख्या 16. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपला. टीमची धावसंख्या 16 या आकड्यावरती आहे. 12.2 ही सरासरी मात्र किरण स्मृती घनसोली टीमला अबाधित ठेवायची होती, परंतु पहिल्या ओव्हरचा खेळ इथे संपलाय. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये खूप फ्लाइंग स्ट्राईक दिले किरण स्मृती टीमच्या 2 सलामीवीरांना. 16 रन आलेले आहेत पहिल्या ओव्हरमध्ये. एकी सफलता मात्र स्वप्नीलला प्राप्त करता आली नाही. खूप चांगली सुरुवात किरण स्मृती टीमची. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपला. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 61 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 16 रन. आणि त्याच दरम्यान नेक्स्ट मॅच डेनिस 11 नेरोल आणि जय गजानन कोक्षेत दोन्ही टीमचे कॅप्टन तुम्ही जर उपस्थित झाला असाल तर टॉससाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. तोपर्यंत जाऊया डीजेकडे एक चांगलं संगीत ऐकण्यासाठी. थँक्यू. खूप चांगलं संगीत आपण ऐकतोय. सेकंड ओव्हरमध्ये सागर आलाय. आता 24 बॉलचा खेळ मैदानामध्ये अजूनही शिल्लक आणि 24 बॉलमध्ये रन करायचे आहेत विजयासाठी किरण स्मृती टीमला 45. सागर आलाय सेकंड पॉवर प्लेमध्ये. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन खेळण्यासाठी तयार राहुल शेट्टे. त्याच्या बॅटमधून एक चौकार आत्तापर्यंत आलाय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल केलं जाते. फिल्डिंग प्लेसमेंट, शॉट थर्डमॅन, शॉट फाईन लेग, त्यानंतर बॅकवर्ड गली, एक शॉट एक्स्ट्रा कव्हर, नंतर मिड ऑफ आहे. ऑन साईडला तुम्ही पहा व्हाईटिश मिड ऑनला एक क्षेत्ररक्षक आहे. डीपमध्ये लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे. त्यानंतर मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक. पहिलाच बॉल सागरचा. यावेळेस हाफ ट्रॅकर. अशी बॉलिंग तुम्ही करू शकत नाही. राहुलनं उडवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. हा येतोय राहुलच्या बॅटमधून षटकार.
आज व्यू है पानी 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 और दिन भी सानी 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 आ जाओ on the beach यार फोटो मेरी खींच फूटी किस्मत होगी तेरी कर तूने ये बात न मानी थँक्यू. इथे पाणी पाणी होतोय मैदानामध्ये. धावांचा मात्र पाऊस मात्र रोखू शकला नाही. पहिल्याच बॉलवर षटकार सागरच्या हाफ ट्रॅकर होता, फिंगर्स रोल केले होते परंतु टप्पा मागे खेचला आणि बॅकफुटवर जाऊन अगदी मिड विकेटच्या बाहेर फेकून दिलाय. टीमची धावसंख्या 22 या आकड्यावरती. यावेळेस बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा धमाका राहुल शेट्टीच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. टीमची धावसंख्या आहे 28 या आकड्यावरती. व्हॉट अ बॅटिंग. 61 रनचं टार्गेट आहे या मॅच मध्ये आणि रन झालेले आहेत 28. 1.2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत संपलाय. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार राहुल शेट्टीच्या बॅटमधून. खूप चांगली बॅटिंग करतोय मैदानामध्ये. चला डेनिस 11 नेरोल आणि जय गजानन कोक्षेत दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. विलय अभावी तुम्ही जर लेट इथं उपस्थित झाला तर ते सांगायला मात्र पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची कृपया नोंद घ्या कारण अगोदरच उशीर झालाय. सागरनं इंड चेंज केलाय. लेफ्ट आर्म राहून द विकेटने मात्र आता गोलंदाजी करतोय. फुलर लाईनचा बॉल ऑफ ड्राय केला. खूप चांगला फटका. बॉल गॅप मधून स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. राहुलच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. टीमची धावसंख्या 32 या आकड्यावरती. डीजे खूप चांगली बॅटिंग करतोय मैदानामध्ये. 5 बॉल फेस केलेत राहुलनं आणि त्याच्या बॅटमधून 19 रन आल्यात. आता 21 बॉलमध्ये अजूनही 29 रनची गरज आहे या मॅचमध्ये विजयासाठी. यावेळेस खूप चांगला ड्रायो अलॉंग द कार्पेट चेंडू चला वाईडिश लॉंग ऑफला स्वप्नील आहे परंतु फंबल झाली स्वप्नीलकडून आणि त्यानंतर मात्र जिथे 1 रन होते तिथे 2 रन कन्वर्ट झाले. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट राहुल आणि विशालकडून पाहायला मिळाली. 2 रन बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोरबोर्डवर आहे 34 रन. आता येणारे बॉल असतील 20 आणि 20 बॉलमध्ये 27 धावांची आवश्यकता. लक्ष होतं मित्रांनो या मॅचमध्ये 61 रनचं. या मॅचमध्ये किरण मूर्ती घनसुली या टीम समोर. सागर तयार. सेकंड ओव्हर इथे सुरू आहे पॉवर प्लेचा आणि चौथा बॉल टाकण्यासाठी. 5वा बॉल. यावेळेस ओ माय गॉड ॲब्सोल्युटली ब्रिलियंट कॅच. खूप चांगला झेल तिथे टिपलाय. सोडून आणि बॅट्समन आउट होतोय. राहुल शेट्टी पहिला धक्का किरण स्मृती घनसुले टीमला. 1 गडी बाद. टीमची धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 34. तोपर्यंत जाऊया डीजे कडे एक चांगलं संगीत ऐकण्यासाठी. थँक्यू डीजे. 7 बॉलमध्ये 23 रनची अगदी विस्फोटक खेळी आपल्या टीमसाठी केली राहुल शेट्टीनं. विकेट करण्याचा प्रयत्न गॅप शोधण्याचा प्रयत्न झाला परंतु तिथे कव्हर पॉईंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मधोमध सोनून खूप चांगला झेल तिथे टिपला. आणि त्याच दरम्यान आपण पाहू शकाल जय मात्रे हे व्यासपीठावर इथं उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा सन्मान आमच्या अजिंक्य पाटील यांच्या शुभ हस्ते होतोय. प्रेमाचा आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान या स्पर्धेमध्ये केला जातो अजिंक्य पाटील यांच्या शुभ हस्ते. स्वर्गीय पंडित पाटील आणि स्वर्गीय आकाश पाटील स्मृतिचषक 2021 पर्व पहिलं आहे मित्रांनो आणि या स्पर्धेचा 3रा दिवस आपण अनुभवतोय. आज मित्रांनो डेनिस 11 नेरोल, जय गजानन कुक्षेत, जय सानपाडा, गर्जन 11 कोपरकेरने, जीपी फुंडे, उरण तालुक्यातील
फुंडेगावची टीम आपल्याला खेळताना दिसेल. त्यानंतर दिविशा ऐरोली, आरिसे गोटोले आणि हेल्स बॉईज खारेगाव या 8 संघ मात्र या स्पर्धेमध्ये आज मात्र नशीब आपला आजमावताना दिसतील. आज रायगड परिसरामध्ये एक टीम इथे खेळताना दिसेल. त्यानंतर ठाणे जिल्ह्याचे खारेगाव टीम मात्र या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना दिसेल. जाऊया बॅक टू द क्रिकेट. इथे शेवटचा बॉल शिल्लक आहे सागरचा. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने बॉलिंग करतो. आता नवीन बॅट्समन मैदानामध्ये इन ॲट नंबर 3 मध्ये आलाय प्रीतम रानकर. तिसऱ्या क्रमांकासाठी मैदानामध्ये दाखल झालाय. टीमची धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 1 गडी बाद 35 रन. दुसरं षटक इथं मैदानामध्ये सुरू असताना आता आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये महाराष्ट्राचे नामांकित असे समालोचक कुणाल सुभाष दाते यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल पुढच्या मॅच मध्ये. सागर तयार आहे. प्रीतम रानकरसाठी हा बॉल शेवटचा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस फुलर लेनचा बॉल इनसाइड आउट हवेमध्ये गॅप मधून बॉल चाललाय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रीतम रानकरच्या बॅट मधून येतोय चौकार. अशा प्रकारे 2 ओव्हरचा इथे खेळ संपला. टीमची धावसंख्या आहे 38 रन. 1 विकेटचं नुकसान. तोपर्यंत जाऊया डीजे कडे एक चांगलं संगीत ऐकण्यासाठी. Singa. Singa, singa. हाँ. Singa. अब बोलना फिर singa. अब बातचीत मेरे बारे में. अब बोल जरा singa. Singa. Repeat मेरे गाने पे. क्यों? ट्रिप वाला singa. क्या है? नफरत वाला सीन फिर. हाँ. ये दोस्त वाला singa. क्या है? अरे चलना बेटा. अब बोलना फिर singa. Singa. Singa, singa. Singa, singa, singa. अब मेरा सब सही है. तेरा वो singa. क्या सीन है? Singa, singa. Singa, singa. क्या सीन? थँक्यू डीजे. आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे मैदानामध्ये आणि 18 बॉल मध्ये रन करायचे आहेत विजयासाठी. किरण स्मृती घनसोली या टीमला 23. 18-23 हे समीकरण आहे या मॅच मध्ये विजयासाठी. पहिल्या 2 ओव्हरचा म्हणजे पॉवर प्लेचे 2 ओव्हर इथे संपलेले आहेत आणि टीमची धावसंख्या आहे 61 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना किरण स्फूर्ती घनसोली टीम 1 विकेटचं नुकसान झाल्यानंतर 38 रन. आता 18 बॉल 23 रनची गरज आहे या मॅच मध्ये आणि षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवर दाखल केला बॉलर स्वप्नील ठाकूर, ज्यानं पहिलं षटक पॉवर प्लेचं टाकलं होतं. त्याच्यामध्ये 16 रन खर्च केल्या होत्या. एकही सफलता त्याला प्राप्त करता आली नव्हती. तरी सुद्धा या बॉलरवर मात्र भरोसा दाखवलाय योगेश भोईर आणि त्यांच्या टीममेटनं. परंतु तसा बॉलर आहे, नामांकित बॉलर आहे. अनेक स्पर्धामध्ये स्वप्नीलनं अशा परिस्थितीमध्ये आपल्या टीमसाठी कमबॅक अनेक वेळा केलेला आहे आणि त्याचीच बाब लक्षात घेऊन मात्र योगेश भोईरनं पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर स्वप्नील ठाकूरला आणलाय. 18 बॉल 23 रनची गरज आहे. स्ट्रायकिंग इनला बॅट्समन खेळतोय विशाल शाह, जो सलामीला आलाय. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 1 चौकार 1 षटकार आल्यानंतर 11 या इंडिव्हिज्युअल स्कोरवर आतापर्यंत तो खेळतोय. क्षेत्ररक्षण पार्ट एक एक्स्ट्रा कव्हर आहे, लॉंग ऑफ आहे, लॉंगॉन आहे. त्यानंतर मिड विकेट आणि एक स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. हे डीप मध्ये प्रोटेक्शन आपण पाहतोय. पहिलाच बॉल आडव्या बॅटने तर खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग झाला नाही. बॉल चालला डीप मिड विकेटला. बॉलवर वेगाने आला फिल्टर. तोपर्यंत सिंगल मात्र कंप्लीट झाली विशालच्या बॅटमधून. सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता स्कोरबोर्डवर आहे 39. 1 विकेटचं नुकसान झाल्यानंतर 1 विकेट मात्र सध्या गमावलेली आहे किरण स्फूर्ती घनसोली टीमनं. राहुल शेट्टीनं खूप चांगली सुरुवात केली. 7 बॉल फेस केले. सलामीला येत असताना त्याच्या बॅटमधून 23 रन आलेले आहेत. खूप चांगलं योगदान राहुल शेट्टीनं आपल्या टीमसाठी दिलं सलामीला येत असताना. यावेळेस स्विंग इन अ मिस अबे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न प्रीतम रानकरचा झाला आणि इथं मात्र प्रयत्न फसला. पिचिंग झाल्यानंतर बॉलनं विकेट किपरचा वेध घेतला. डॉट बॉलची सांगता झाली. अशी बॉलिंग तुम्हाला करावी लागेल या मॅच मध्ये तुम्हाला कमबॅक करायचं असेल तर. खूप चांगला बॉल. स्वप्नीलचा बॅक ऑफ लेंथ होता. या स्ट्रोकवर कुठलंही फुटवर्क आपल्याला पाहायला मिळालं नाही प्रीतम रानकरच्या माध्यमातून. बॉलर तयार स्वप्नील ठाकूर उर्द विकेट. यावेळेस उडवलाय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रीतम रानकरच्या बॅट मधून येतोय षटकार. डीजे
चला चला, थँक्यू डीजे. टॉससाठी या डेनिस 11 शेवटचा कॉल तुमच्यासाठी असेल. आणि जय गजानन कोक्षेत दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. आता 15 बॉलचा खेळ शिल्लक आणि 15 बॉलमध्ये रन करायचे आहेत 16. टीमची धावसंख्या 45 या आकड्यावरती. आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय या व्यासपीठावरती ग्रामविकास मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष सन्माननीय सोपानजी महाराज यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मी स्वर्गीय पंडित पाटील आणि स्वर्गीय आकाश पाटील स्मृती चषक 2021 मध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. आणि त्यांच्या समेत मात्र ग्रामविकास मंडळाचे आणखीन सचिव आमचे लाडके गजानन दयाल पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा मी मनापासून स्वागत करतोय. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल उडवलाय परंतु टायमिंग चुकलाय. बॉल हवेत, बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक खूप चांगला झेल टिपला आणि बॅट्समन साहिलनं पकडला झेल आणि बॅट्समन आउट होतोय. विशाल शाह दुसरी विकेट गमावली किरण स्फूर्ती घनसोली टीमनं. थँक्यू डीजे. आता 6 बॉलचा फेस केला विशाल शाह आणि 6 बॉलमध्ये त्याच्या बॅटमधून रन आले 12. खूप चांगलं योगदान. दुसरी विकेट इथं गमावली किरण स्मृती घनसुले टीमनं. आता नवीन बॅट्समन इन ॲट नंबर 4 मध्ये आला आहे विकास चव्हाण. 4थ्या क्रमांकासाठी मैदानामध्ये दाखल झालाय. आमच्या व्यासपीठावरती अनेक मान्यवर मंडळीत उपस्थित झालेले आहे. ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय सोपानजी महाराज, त्याचबरोबर गजानन दयाल पाटील जे सचिव आहेत ग्रामविकास मंडळाचे, त्यांचं सुद्धा स्वागत. आता बॉल शिल्लक आहेत 13 आणि 13 बॉलमध्ये रन करायचे आहेत विजयासाठी 15. टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्डवर 2 विकेटचं नुकसान झाल्यानंतर 46 रन. 61 रनचं लक्ष होतं या मॅचमध्ये टीम किरण स्फूर्ती घनसोली समोर. टॉस जिंकला होता ज्यावेळेस किरण स्फूर्ती घनसोली टीमनं फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. सेमीफायनलची पहिली मॅच आहे आणि फिल्डिंग करत असताना बॅटिंग मात्र काव्या 11 कोपरी टीमनं केले. पहिल्या सत्रामध्ये त्यानं धावा बनवल्या 60 आणि 61 रनच्या टार्गेटला इथं सेट केलाय मी म्हणेन किरण स्फूर्ती घनसोली टीम समोर. आणि त्या लक्ष्याचा पाठलाग इथं सुरू आहे. 2.5 ओव्हरचा मात्र खेळ संपलाय मैदानामध्ये आणि आतापर्यंत रन झालेले आहेत 46. 2 विकेटचं नुकसान. 13 बॉल आणि रन करायचे आहेत विजयासाठी 15. किरण स्फूर्ती घनसोली टीमला क्षेत्ररक्षणाची फिल्डिंग प्लेसमेंट पहा अगदी बदल केलं जाते. स्वप्नीलला मिळालेली ही पहिली सफलता. यावेळेस हाफ ट्रॅकर खूप चांगला फटका मिड विकेटला. बॉल इथे ढेंगण्यातून बाहेर, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतोय प्रीतम रानकरच्या बॅट मधून चौकार. शुभम एस मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, पुन्हा येईन म्हणून बसलाय घसा. बाप्प्या, अरे चल गेला का चिरगोडी खेळायला? नग मी पुन्हा येईन. या 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 आमच्या बोकांडी बसा, या 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 आमच्या बोकांडी बसा. चला चला टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. सामन्याला इथे सुरुवात करा. 5 बॉलमध्ये 15 रन प्रीतम रानकरच्या बॅटमधून. 300च्या स्ट्राईक रेटनं मात्र बॅटिंग करतोय मैदानामध्ये. आता बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये रन करायचे आहेत 11. टीमची धावसंख्या आहे 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 2 विकेटचं नुकसान झाल्यानंतर किरण स्फूर्ती संघ पोहोचलाय 50 या आकड्यावरती. 61 रनचं टार्गेट आहे या मॅचमध्ये आणि 12 बॉलचा खेळ शिल्लक म्हणजे 2 ओव्हरचा इथे खेळ शिल्लक आणि टीमला जिंकण्यासाठी 11 रनची आवश्यकता. 4थ्या ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवर आलाय सोनू. यावेळेस खोलवट टप्प्याचा बॉल ऑन राईट केलाय अलॉंग द कार्पेट. चेंडू चाललाय डीप मध्ये. योगेश भोईर चेंडूच्या खाली येईल तोपर्यंत सिंगल मात्र कंप्लीट झाले विकास चव्हाणच्या बॅटमधून.
सिंगलनं आपलं खातं खोललं. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचवली 51 या आकड्यावरती. आता 11 बॉल शिल्लक आणि 11 बॉलमध्ये रन करायचे आहेत विजयासाठी 10. 11 बॉल 10 रन. षटक क्रमांक 4 इथं सुरू आहे आणि बॉलिंग मार्कवर सोनू आहे. सेकंड बॉल टाकण्यासाठी आता स्ट्रायकिंगला बॅट्समन प्रीतम रानकर खेळण्यासाठी तयार. यावेळेस बॅकफुटवर जाऊन कट केला बॉल. गॅप मधून बॉल चाललाय. स्वीपर कव्हर आणि डिपिश बॅकवर्ड पॉइंटला खूप चांगली फिल्डिंग होते तोपर्यंत. 2 रन प्रीतम रानकरच्या बॅटमधून कंप्लीट झाल्या. 2 रन नंतर आता स्कोरबोर्डवर रन झालेले आहेत 53. आता शिल्लक आहेत 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये रन करायचे आहेत विजयासाठी 8. 10 बॉल आणि 8 रनची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. किरण स्मृती घनसोली विरोधात काव्या 11 कोपरी हा सेमीफायनलचा पहिला सामना आपण आज सकाळच्या सत्रामध्ये पाहतोय. एक्झॅक्टली या मॅचचा 10 वाजता बॉल पिच झाला. 61 रनचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. यावेळेस स्विंग इन अ मिस. खूप चांगली बॉलिंग, खूप चांगली पिचिंग इथे पाहायला मिळाली. ऑफ स्टिकला पिच झाला आणि बॉल अगदी बॅट्समनची गिरटी घेऊन बाहेरच्या दिशेने टर्न झाला. खूप चांगली बॉलिंग, दिशेवर नियंत्रण आहे, अचूक टप्प्याची गोलंदाजी आणि त्यानंतर मात्र फिंगर्स रोल्स इथे केल्यानंतर बॉलची पिचिंग होते. आता डॉट बॉलची सांगता आता येणारे बॉल असतील 9 आणि 9 बॉलमध्ये अजूनही 8 रनची आवश्यकता आहे या मॅचमध्ये. 9 बॉल 8 धावा असं समीकरण किरण स्मृती घनसोली या टीमला. बॉलर तयार. यावेळेस फुल टॉस. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रीतम रानकरच्या बॅटमधून आणखीन एक तडाखा. सीमारेषा पार. षटकार. इश्क से आगे कुछ नहीं कुछ नहीं कुछ इश्क से थँक्यू डीजे. या सामन्याचा जो फुगा फुगला होता तो फुगा फुटलाय मी म्हणेन. अगदी क्लिअर केलं या षटकारानं. आता फक्त 2 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल असतील तुमच्याकडे 8 आणि 8 बॉलमध्ये 2 रनची आवश्यकता. चला डेनिस 11 नेरोल आणि जय गजानन कोक्षेत दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी लगेचच आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. सोनू यावेळेस बाप डिटरमाइंड. बॅकफुटर जाऊन कट केला बॉल. बॉल चालला अलॉंग द कार्पेट. अगदी डिबिश बॅकवर्ड पॉइंटला चिरत फाडत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा सामना मात्र जिंकला. वेल प्लेड प्रीतम रानकर. 1 ओव्हर आणि 1 बॉल राखून हा सामना मात्र अगदी क्लिअर केला मी म्हणेन. सामना जिंकला. किरण स्मृती घनसोली टीमचं मी अभिनंदन करतो. वेल प्लेड बॉईज आणि हार्ड लक बॅड लक मी म्हणेन काव्या 11 कोपरे. 9 बॉलमध्ये प्रीतम रानकरच्या बॅटमधून 27 रन आलेले आहेत. ऑसम बॅटिंग. आणि खरोखरच मी या मॅचमध्ये अंपायरचं कौतुक करेन कारण या मॅचमध्ये खूप चांगली अंपायरिंग केली चेतक पाटीलनं. या मॅचमध्ये खूप चांगली अंपायरिंग केली सतीश रावतनं. आणि इथे मात्र त्यांना सुद्धा आमच्या समालोचन कक्षाच्या माध्यमातून अभिनंदन करतोय. चला टॉससाठी या. डेनिस 11 नेरोल आणि जय गजानन कोक्षेत खूप चांगला खेळ केला किरण स्मृती घनसोली या टीमनं. 61 रनचं टार्गेट होतं या मॅचमध्ये आणि या 61 धावांचा